मुदखेड पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी येणारा सार्वत्रिक लोकसभा निवडणूक व मुस्लिम धर्मियांचे पवित्र रमजान ईद, रामनवमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सण उत्सवाच्या निमित्ताने मुदखेड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आज दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी 12 वाजता घेण्यात आली। या बैठकीला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलताई शिंदे हे उपस्थित होते। पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी आपल्या मनोगतातून तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुदखेडवासियांना प्रयत्न करत व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामवर यासारख्या सोशल मीडियाद्वारे जातीय तेढ निर्माण होणार नाही अशी कोणतीही पोस्ट करू नये। महाराष्ट्र हा आपल्या संतांची भूमी आहे, त्यामुळे कोणताही चुकीचा प्रकार घडणार नाही याची काळजी आपण शहरवासियांनी घेतली पाहिजे, असे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी शांतता कमिटी बैठकीत बोलताना सांगितले। माजी नगरसेवक तथा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कैलास गोडसे, माजी नगरसेवक शंकर राठी, माजी नगरसेवक करीम खान साहब, शहराध्यक्ष शिवसेना अंकुश मामेडवार, संपादक अजगर हुसैन साहब, शेख अहमद सौदागर, बाबूभाई कपडेवाले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मोहम्मद बुरहान, MIM शहराध्यक्ष मोहम्मद हुसैन, मुजीब पठाण। या बैठकीला मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चंदुते, संजय कोलते, ज्येष्ठ पत्रकार अजगर हुसैन पाशाभाई, संतोष गाढे, साहेबराव गागलवाड, नामदेव राहेरे, अतिक अहमद, शेख इरफान, धम्मा कांबळे, अब्दुल रज्जाक, अमोल टेकले, शेख शमशुद्दीन, हाफिज कुरेशी, मोहम्मद हाकिम व सर्वच समाजातील बांधवांनी उपस्थिती लावली होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलताई शिंदे यांनी मांडले। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। सर्वात महत्त्वाचं आहे की आपण जर विचार केला तर सर्व धर्म, सर्व पंथ किंवा कोणत्याही धर्माच्या सर्व धर्माची शिकवण चांगलीच आहे। आता काय असतं, त्याचं अनुकरण करणारे किंवा त्याचा प्रचार करणारे जे समाजविघातक लोक असतात मोजके, त्याच्यामुळे हे सगळं घडतं की ज्यामुळं आपण कायदा आणि सुव्यवस्था किंवा एखादा समाजामध्ये जे तेढ निर्माण होतं, जे भावना निर्माण होतात, त्याचं कारणच ते आहे। नाहीतर आपण इतर वेळी आपण सर्व काही लग्न असो, वेगवेगळे समारंभ असो, एखाद्याचा मौतीचा कार्यक्रम असो, आपण सर्व जातो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।